इव्हन माझ्याकडे निव्या मॅनचा पण फेस वॉश आहे बट ह्याचा असा काहीतरी फोम येतो आणि हा चांगला असतो आणि ज्यात सॅलिसिलिक ॲसिड आहे. पोलीस नाही आहे कन्फर्म हो गया आपले जाणे दे. त्या कालचंच शर्ट घातलं ना ते सीन झालं जेवायला माहिती होतं आई शपथ. आता जस्ट फेस वॉश केला मी आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. बघा गाईज अशी बसते ही गाडी चालवताना. आपले जवळचे कधी कधी कामं नाही आहेत पण तुम्ही लोकांना अरे काय आवडते रे तुला. चली चली हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी बाहेर निघालो आणि आता आपला डे स्टार्ट झाला आहे आणि आता जरा घरचे कामं करायच्यात. मम्मी बोलली जरा जाऊन अंडे वगैरे आण. तर आयुषला मी सोबत घेतलं आहे. तर आता आपण चालू तिथे स्टॉलला भोईवाड्यात जाऊ जरा सामान वगैरे घेऊन येऊ अंडे वगैरे. गाडीचा नंबर एक मला आवडतो या 1199 आणि आयुष आता इथे साफसफाई करतं. नाईस जॉब ब्रो. आणि गाईज आयुषचे फ्रेंड बघा. लाइक सब्सक्राइब कीजिए कमेंट कीजिए. लेट्स गो गाईज. गाडी काढली आता आपण डायरेक्ट जाऊया. कुठे जायचं आयुष आपल्याला भोईवाडा. अरे मी हेल्मेट नाही घेतलं यार. चल काय नाही पण लांब तर नाही जायचं आपल्याला इथे बाजूलाच आहे ना. ओके यार इथं ट्रॅफिक देखो यार. इथे घराच्या बाहेर आलो तर ट्रॅफिक. इथे पोलीसचे चान्स असतात माझ्या काय बघून चालू आहे. दो भाई पहले मैं जाऊँगा. हाँ ये चालू आहे ना. अरे बंद आहे रे अंडेवाला. अरे यार पुढे चल मग. अबे तिथे भोईवाड्यात जावं लागेल आता. इथून चल क्रिस्टल कशाला. पुढे होलसेलवाला कुठे आहे. पुढे कुठे तरी आहे. काय यार दुकान बंद होता पार्टी यार. सीन हो गया सीन हो गया. मी माझ्या आयफोनला काय ना गोप्रो सारखा वापरतोय. चलतंय भाई. काय बोलतो लोक ते ॲडॅप्टर घेतात ते असं ना हेल्मेटला लावतात आहे ते घेऊन पण चालतं पण त्याच्यात रिस्क आहे. मी ऐकलंय फोन पडतात भेटतात. कुठे आहे पोलीस. नाही कुठे आहे भोईवाड्यात जायचं ना. इधर है कॉप्स 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 कॉप्स. नो कॉप्स इज देयर ब्रो. वेट चल अभी पुलिस नहीं है कंफर्म हो गया आपने को जाने दे. कुठे आहे दादा. आज मंडे आहे म्हणून. अरे अबे आज हाँ वो भाई ने कचरा कसा टाकला बघ. सही है भाई सही है. इधर सीधा अंदर. कुठे आहे दादा अंडा कुठे भेटा. राईटला भेटत आहे गेस. हा यांच्याकडे भेटायचं. यो वी रिच. कुठे लावू गाडी. इथे लावतो. काही झालंय ते फिश मार्केटला भोईवाड्याच्या. घाण बघा किती ते फुल भाई. स्मेल आता है. कोणाकडे ठेवले अंडे. इसके पास मिलेगा. अंडा होलसेल मिलता है यहाँ पे. 80 डझन. एक डझन कितने के. 90 ना. गाईज भेटलेत आपल्याला अंडे. पाव पण घेतलेत आणि आता आलोय तर पेट्रोल भरूया ना आयुष. चल. हरवलेला माणूस परत भेटलाय आपल्याला. त्या दिवशी ब्लॉगमध्ये होता ना परत भेटलाय. इथेच भेटतो रे तू बरोबर. फिरत असतो बाहेर. हा काय बोलणार नाही लवड्या मी. अच्छा दात छुपा रे. बिचाराचा ऍक्सिडेंट झालेला गेला ब्लॉगमध्ये का बोललेलो मी नितीन मुकेश. मुकेशचा मुख तुटलाय आता जरा. 50 रुपयाचा पेट्रोल भरतोय मी आणि 50 रुपये तुम्हाला सांगेल कोणी दिलेले मी. तर मी लास्ट ब्लॉगमध्ये ना स्कॅनर टाकला होता व्हिडिओवरती आणि त्याच्यावरती आता कोणीतरी 50 रुपीज पाठवले भूमित वंदन पाटीलनी आणि त्याच्यात यांनी आपण पेट्रोल भरलं आहे आणि थँक्यू सो मच ब्रो फॉर हेल्पिंग. आपले जवळचे कधी कधी कामं नाही आहेत पण तुम्ही लोकांचा इतका सपोर्ट आहे. थँक्यू सो मच. लेट्स गो गाईज. गाडी पार्क केली आहे. घरी जाऊया आता. काय खाल्लं नाही मी सकाळपासून. अंडा फुटला बघितला तुला बोललो ना आरामात पकड.
पडलेलं. चल आता काय नाही घरी जाऊ ऑमलेट बना देगी उसका. आता खाऊन घेतो मी. मम्मीने बनवून पण दिला मला. जेली पण जेवली आहे. मस्त रेस्ट करते. सौरव भेटलाय आणि भावकर भेटलाय आणि आता आपल्याला करायचं आहे कॉन्टेंट शूट सौरवसाठी. आणि काय करणार आहे आपण म्हणजे आमच्याकडे असं असणार की एक पण पैसा नसणार. आम्ही लोकांकडनं काहीतरी वस्तू घेणार. तीच वस्तू आम्ही दुसऱ्या म्हणजे माणसांना विकणार. मग परत त्याच्याकडनं पैसे घेणार. त्याच्याकडनं परत विकणार. मग असं करून करून आपण बघू आज किती कमवू शकतो. अच्छा तर असं चॅलेंज करतोय तू. असं मी चॅलेंज करतो. ठीक आहे. माईक कुठे आपला आहे आणलाय ना भाई. सगळं सेटअप आहे भाई आपल्याकडे. माईक बिग आणलाय फुल. आता मजा येणार आहे. लोक माईक लावून करतील. तर तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये BTS भेटेल याचा आणि मेन व्हिडिओ त्याच्या चॅनलवर भेटेल. माझा चॅनल टाक ना भाई. टाकतो ना डिस्क्रिप्शन मध्ये टाक. अरे हा कालचंच शर्ट घातला ना. हा ते सीन झालं जरा. जेवायला माहिती होतं. आई शपथ मला वाटलं होतं तू हे असं बोलणार. मी नोटीस करतो ना एक एक गोष्ट. फक्त पॅन्ट बदलून आलाय. आपण निघालोय रुईया कॉलेजच्या इथे माटुंग्याला चाललोय आणि तिथे जाऊन हे लोक करणार आहे ही गोष्ट. आता आपण पोहोचलोय माटुंग्याला आणि आपण आहे माटुंग्याच्या एरियामध्ये. आणि गाईज आता सौरवनी मला आयडिया दिली आहे. तो बोलतोय की तू ब्लॉग नको करू आता. तू ये लाईव्ह आणि लाईव्हवरती आपण जे काय आहे ते करू आणि डायरेक्ट पब्लिककडे जाऊन जे पब्लिक बोलते ते करायचं आणि काय काय आहे ते डिसाईड करायचं. तर मी विचार करतो लाईव्ह जातो आता. काय बोलतो लाईव्ह जाऊया आणि मी माझा ब्लॉग शूट चालू करतो. म्हणजे ओके चालेल. तर काय आता लाईव्ह जातोय मी. 30 रुपये येतो. चल दे चल आधी दे. तीस नाही 50. 50 20 सांगितलं चला. 30 सांगितले ए बाबा 50 लाईव्ह मध्ये चेक कर. 50 विकणार आहे आम्ही. 50 जीपे फोडून टाकले तुम्ही. तू एवढं दिलं का जरा त्याला. काहीतरी असा कॉन्टेंट चालू होता इथे लाईव्ह मध्ये आणि हे लोकांनी पण वाटत लावून टाकले. तर तो चॉकलेट पण लास्टला फोडून टाकला आणि ह्या सौरव मध्ये जरा पण गट्स नाही. इथे त्याला जायला बोललं तर गेलाच नाही आणि मी लाईव्ह इथे आता एंड केला आणि आता ब्लॉग स्टार्ट केला मी परत. तिथे बोललो चॉकलेट खाईल आणि चॉकलेट पण हे लोकांनी संपून टाकलं लगेच. दाखवलं चुतीने तोंडात टाकलं डायरेक्ट. अरे मला भूक लागली म्हणजे मला माहित ना आता जीपे 30 मारतो. हा चल 20 मारतो. पण निघूया. संध्याकाळ झाली. लेट्स गो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पाणीपुरी खात होता आणि शेंबडी बघा. काय क्या हुआ तेरे को. हेड बघली बाबा. तिकट लागलं काय. गोड खात आहे. गोड खा. एक आता तरी पण तिखट खातो. व्हिडिओ करा. बिचाराला ठसका लागला. तरी पण खातोय तिखटच. नाकातला ह्याच्या पाणी बघू शकता तुम्ही. ते चालले तोंडात त्याच्या. घरी आलो आणि घरी लागले टाळा आणि शुगर बघा ही बाहेर फिरत असते ना कधी कधी. तरी बाहेरच होती. बाहेर आता थांबली आहे आणि मम्मीला आता कॉलवर बघतोय चावीचं कुठे. हा आलो गुड. शुगरला पण भूक लागली आता खाते ती. जे लोक विचारतात ना मला कुठला फेस वॉश वापरतो तर मी हा वापरतो सॅलिसिलिक ॲसिडचा फेस वॉश आणि हा आहे प्लॅमचा आणि ह्याचा असा काहीतरी फोम येतो आणि हा चांगला असतो आणि ह्याच्यात सॅलिसिलिक ॲसिड येतात. स्किनसाठी पण खूप चांगला फेस वॉश आहे. प्रमोशन नाही मी हा यूज करतो. आता जस्ट फेस वॉश केला मी आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. असा एक हलकासा ग्लो येतो आणि अशी स्मूथ वाटते स्किन या फेस वॉशने आणि जरा पण असं ऑइल वगैरे राहत नाही. तर म्हणून मी हा यूज करतो आणि हा मला साक्षीने सजेस्ट केला होता आणि हा चांगला फेस वॉश आहे. इव्हन माझ्याकडे निव्या मेनचा पण फेस वॉश आहे बट हा इतका काय वरती नाही वाटत मला. बघ अजून पण यूज नाही केला मी इतका आहे याच्यात बाकी. आज बघा कोणाला घेऊन आलो मी बाहेर राऊंडला. जेलीला घेऊन जायचं. ए खाली कुठे जाते इथे उडी मारशील खाली. गाडी चालवताना मस्त बसते इथे आणि हवा खाते आणि आता ती जरा होल्ड केलं ना म्हणून ती अशी घाबरते. आता हिला परत घेऊन जाऊया आपण राऊंडला आणि तिथे बाकीचे आहेत थांबले त्यांना भेटूया. आई आम्ही चाललो आता दिल्लीला घेऊन. बघा गाईज अशी बसते ही गाडी चालवताना आणि मस्त अशी एन्जॉय करते. फास्ट चालू घेतात तिला आवडतं बट मी रिस्क नाही घेत जास्त. आरामात जागा आपण. गाडी पार्क केली आणि हिला आता राऊंड मारायला लावलाय आणि मी तर बघा बेल्ट पण नाही आणलाय. हिला असंच घेऊन आलं आणि असं तिला बघावं लागणार मला. फुल लक्ष आता हिच्यावरती द्यावं लागणार नाही तर पळते कुठे पण. राऊंड मारणं तर ठीक आहे पण तुम्ही हे चेक करा आता की टी शर्टवरती माझे केस बघा किती आहेत. सगळीकडे केस झाले. बरसकाची टी शर्ट होती चांगली पूर्ण केस. हाच एक लॉस आहे फक्त. ब्लॅक कपडे घातले वाट लागते बाकी नॉर्मल घातलं तर सही आहे. आता आदित्य चाललं इथे गाडी चालवायला. अरे हे पण आले पारस आणि सौरव पण आले बघा. काय बोलतो भाई. केस बघ किती लागले टी शर्टला. मांजरीचे नाही माझी डॉग आले. अरे गेली हे बघ इथे जेली. मी जातोय मी. जेली कुठे गेली. हीच गेली. अभी हाईड अँड सीक खेळते. जेली
जेली करते वॉशरूम. चल मी जातोय. बाय बाय. आता ही पाटला का ना. बाय बाय. जातोय मी. तू नको. बाय बाय. जातोय. बाय बाय. नको तू नको येऊ. तुला सोडायला आलो मी. बाय बाय. तुला सोडायला आलोय. बाय बाय. सी यू. पाटला करतो रे लगेच. ते अग्रेसिव्ह झाले इथे. डॉग बी आले तरी भोगते. सौरवला खूप आवडते जेली. अरे काय आवडते रे तुला जेली जेली बघ. अरे आवडते ना. अरे तुला आवडते ना. अरे आवडते ना तुला. नाही नाही मला नाही आवडत. जेली बाई झगडे पाय. इथे म्हणे लोक फक्त ना रील विल स्क्रोल करत बसतात. बाकी काय ना. हे आदित्य तू स्ट्रेंजर थिंग बघतो ना. नाही बघत. आता तुला बघायचं बोललो काय एवढं लहान पोरं बघतात एवढ्या. तू नको बघू. काय पण असून ते बघितलं की म्हटलं. गाडी स्टार्ट केली. आता निघूया आपण हिला घेऊन. हे लोक पण निघतात आता. चल आदित्य घरी जाऊ ना. मी पण गाईज आता एडिटिंगला घेतो हा ब्लॉग. आणि अजून त्यानंतर या 2 जणांनी मला जीपे केले होते तर यांचे पण नाव आता मेन्शन केले मी. अँड थँक्यू सो मच गाईज. मला त्या अनएक्सपेक्टेड होतं की तुम्ही मला असे पे करतील. मी जे की स्कॅनर टाकेल त्याच्यावरती. अँड ज्यांनी पाठवलं त्याला खूप धन्यवाद. आणि मी ते पैशाचं हेच केलं. पेट्रोल टाकलं आणि माझी गाडी झाली आता पंक्चर. आणि त्यात पण तेच पैसे यूज झाले. म्हणजे ते बाईकवरच यूज झाले. म्हणजे मी मागितले पण त्यासाठी होते आणि तुम्ही ते केलं. हे तर मी असं ट्राय करत होतो. पण थँक्यू सो मच तुम्ही पाठवलं गरजेला. आणि गाईज आता मी पण आता एडिटिंगला घेतो आणि हा ब्लॉग पण आता एंड करतो. असेच आपण अजून पुढे ब्लॉग करत राहू. अँड हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती अजून नाही केलं तर तुम्ही. अँड भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.